मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कामाचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड या शहराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी हा पाठीमागे पाहत आहोत आपण की एलिव्हेटेड ब्रिज जो 3.5 किलोमीटर लांबीचा जवळजवळ हा ब्रिज आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो फ्लायओव्हर होत आहे तो एकाच पिलरवरती 6 लेनचा फ्लायओव्हर उभा केला जात आहे आणि NHAIच्या मार्फत हे वर्क सुरू आहे। तर याच कामाचे अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि हा हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 48 आहे, जो की भारतातला सर्वात लॉंगेस्ट पूर्वीचा जो हायवे आहे तो आहे। आता या हायवेवरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला वायडनिंगचे कामं सुरू असलेले पाहायला मिळत आहेत, किंवा जे डांबरीकरणाचा हा जो मूळचा जो आहे, तर काही ठिकाणी या ठिकाणी आपल्याला PQC म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचा पण हा महामार्ग निर्मिती होत असलेलं पाहायला मिळत आहे। तर आपण या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे की नॅशनल हायवे 48 वरती खंबाटेकडी घाटामधला जो आपण बोगदा ट्विन टनल होत आहे त्याचंही अपडेट दिलेली आहे। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो पण व्हिडिओ पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण एक चॅनल सुरू केलेलं आहे गजानन चव्हाण म्हणजेच GCB टुरिझम नावाचं। तर या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, त्यावरती आपण टुरिस्ट प्लेसला व्हिजिट केलेले व्हिडिओ अपलोड करत आहोत। आणि असे की इथपर्यंत येण्यासाठी जवळजवळ आपण 400 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहोत। योग्य वाटेल, ज्याला योग्य वाटत असेल त्यांनी आपल्याला या ठिकाणी ट्रॅव्हलिंग सपोर्ट पण करू शकता। गेली काही वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक नवनवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे व ब्राउनफील्ड एक्सप्रेसवे निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणजेच नॅशनल हायवे 48, जो की देशातला सर्वात लांब व जुन्या महामार्गापैकी एक, ज्याची लांबी जवळपास 2807 किलोमीटर असून देशातील 7 राज्यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे। महाराष्ट्र राज्यात तर बऱ्याच ठिकाणी या महामार्गाला 4 लेनवरून 6 लेनमध्ये अपग्रेड करण्याचे कार्य सुरू आहे। आणि याचाच एक भाग म्हणजेच कराड शहरातील हा 3.5 किलोमीटर लांबीचा सिंगल पिलरवरील एलिव्हेटेड ब्रिज होय। हा पूल कराडमधील सातारा साईडकडील कोयना नदीवरील पुलापासून ते कोल्हापूर साईडकडील नांदलापूरपर्यंत होत आहे। या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजेच एका पिलरवरती बनत असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात लांब ब्रिज होय। या पुलाचे काम DP जैन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत असून एकूण 92 पिलरवर उभा राहणारा हा पूल 8 एप्रिल 2023 रोजी पहिल्या पिलर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून आजच्या तारखेला हे काम अंतिम टप्प्यात आले आहे। संपूर्ण पिलरचे व त्यावरील पिलर कॅपचे काम या कंपनीने पूर्ण केले असून काही ठिकाणी डेस्क स्लॅबपर्यंतचे काम देखील पूर्ण झालेले आहे। लवकरच या 6 पदरी एलिव्हेटेड ब्रिजवरून प्रवाशांना प्रवास करता येईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आता पाहूया या पुलाचे सप्टेंबर 2024 अखेर किती काम झाले आहे। तर
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक करायला जर विसरला असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल या पण चॅनलला आणि गजानन चव्हाण ब्लॉग टुरिझम म्हणजेच JCB टुरिझम या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये या चॅनलची पण लिंक दिलेली आहे. चला तर मग या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.